नमो बुद्धाय. सर्वांचे जीवन अनमोल आहे. सर्वांना आनंदी राहण्याचा अधिकार आहे. सर्वांना सुखी जीवन जगण्याचा अधिकार आहे. पण मीच श्रेष्ठ, मीच सर्वोत्कृष्ट, मलाच जास्त समज, मीच सर्वश्रेष्ठ. श्रेष्ठ हा अहंकार बागळून जगणारा माणूस इतरांच्या जीवाची, भावनांची, त्यांच्या वेळेची कधीच किंमत करत नाही. तो फक्त इतरांबद्दल ईर्षेची भावना ठेवतो आणि स्वतःच्या हेतूसाठी तो इतरांना दुःख देतो आणि त्यांच्या विरुद्ध द्वेष पसरवतो, परंतु स्वतःच्या बळावर कधीही काहीच करू शकत नाही. आज 2500 वर्षे उलटून गेली. जे बुद्धाचा नाश करायला निघाले होते, जे बुद्धाविरुद्ध द्वेष पसरवायचे, आज त्यांचाच अंत झालेला आहे. जे बुद्धाला संपवायला निघाले होते, आज त्यांचाच नाश झालेला आहे. बुद्ध आजही आपलं अस्तित्व शांतपणे टिकवून आहेत. मानवी जीवन शांत, सरळ, प्रामाणिक, करुणामय जगण्यासाठी आजही बुद्धांच्या विचारांचाच आधार घेतला जातो. आजही काही माणसांच्या विचित्र वागणुकीला, विचित्र स्वभावाला, विचित्र व्यवहाराला सामोरे जाण्याकरिता, माणसाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरेकरिता बुद्धांच्याच विचारांचा सतत आधार घेतला जातो. गौतम बुद्ध म्हणतात, जेव्हा कोणी तुम्हाला समजून घेत नसेल, तुम्हाला कमी लेखत असेल, तुमचा वापर करून घेत असेल, किंवा कशाही प्रकारे तुम्हाला त्रास दिला जात असेल, तुम्हाला विनाकारण मानसिक ताण देत असेल, अशा वेळेला संयम ठेवणे आणि तेव्हा शांतच राहणे चांगले. कारण वादविवादाने गोष्टी बिघडतात, मात्र प्रश्न सुटत नाही. म्हणूनच सगळं काही समजूनही कुणालाच काही बोलून दाखवायचे नाही. कोण आपल्या सोबत कसं वागतय, कोण कसा आपला वेळेचा दुरुपयोग करतय, कोण आपल्या शांत स्वभावाचा सगळं सहन करण्याचा पुरेपूर फायदा घेतय, कोण स्वतःच्या स्वार्थाकरिता किती खालची पातळी गाठतोय, हे सगळं लक्षात येऊनही शांतच राहायचे. ज्यांना तुमचा हेवा वाटतो त्यांचा तिरस्कार करू नका, कारण हेच लोक आहेत ज्यांनी हे मान्य केले आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात, गुणी आहात, बुद्धिमंत आहात, श्रेष्ठ आहात. पण असली काही माणसं स्वतःच्या असमाधानी व्यवहाराने, ईर्ष्याच्या वृत्तीने व्याकुळ होऊन कायमस्वरूपी मानसिकरित्या आजारी असतात. आणि म्हणूनच इतरांचे चांगलं होताना बघून होत नसल्याने सतत प्रत्येकाशी टोमण्यांचा सुरातच बोलत असतात. आणि इतक्या स्वार्थपणे वागूनही स्वतःला जगातला सर्वात हुशार प्राणी समजतात. असली काही माणसं सतत साध्या, सरळ, प्रामाणिक माणसांचा फायदा कसा करून घ्यावा, आपला स्वार्थ कसा साधून घ्यावा आणि त्यांच्या वेळेवर आणि त्यांच्यावर नात्याचा हक्क कसा गाजवावा यातच आपले दिवस घालवितात. हा त्यांचा आजार इतका जास्त विकसित झालेला असतो की त्यांना त्याच्या असल्या वागणुकीत काय चूक, काय बरोबर हे बघण्याची क्षमताच नष्ट झालेली असते. सतत प्रत्येकाला जबरन मानसिक त्रास देणं, सतत स्वार्थपणा करणं, सतत स्वतःच खरं करणं, यातच असल्या आजारी व्यक्तींना आनंद मिळत असतो. मुळात असली काही माणसं कायम असमाधानी असतात, सतत ईर्षेच्या भावनेत, द्वेष भावनेत, असंतुष्ट असतात. कितीही मिळाले तरीही ते नेहमीच दुखी असतात. आणि हेच त्यांच्या आजारपणाचं मुख्य कारण आहे. पण शहाणपण यातच की असल्या विकृत वृत्तीच्या मूर्खांसोबत संवाद न वाढवता, असल्या आजारी व्यक्तींना हे सगळे विक्षिप्त वेडेपणाचे प्रकार करताना त्यांच्या अतिहुशारीला शांतपणे पाहावे. निदान यांच्या सारख्या विकृत, कपटी विचाराच्या माणसांमुळे यांच्या संपर्कात असल्यामुळे आपण आपले कर्म तर दूषित करीत नाही याची काळजी आवर्जून घ्यावी. शेवटी काय तर विनाकारण कुणालाही कुठल्याही प्रकारे दिलेला त्रास, यातना, दुःख देणाऱ्यांचे शेवट काय होतो हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र प्रत्येक शहाण्या, बुद्धिमंत माणसाने निक्षून विचार करावा की कुठल्याही प्रकारे कुणालाही दिलेल्या मानसिक त्रासाचा आणि कुणाच्या अंतर्मनातून निघणाऱ्या तळतळाचा आपल्या जीवनावर, आपल्या प्रियजनांवर, आपल्या पुढल्या पिढ्यांवर कसा परिणाम होणार आणि आपला शेवट कसा जाणार. म्हणूनच बुद्धांच्या विचारांवर अंमल करण्याची सगळ्यांनाच फार आवश्यकता आहे. जसे चांगले आणि वाईट दोन्ही आपल्यातच आहेत, ज्याचा आपण अधिक वापर करतो तोच उजळतो आणि सुधारतो. चांगले मन, चांगला स्वभाव आणि स्वच्छ हेतू हे सर्व कुठल्याही नात्याकरिता आवश्यक असते. चांगल्या मनाने नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावामुळे, स्वच्छ हेतूमुळे ती नाती आयुष्यभर टिकतात. कोणतेही नाते किती काळ टिकेल हे नशिबावर नाही तर वागण्यावर, व्यवहारावर, स्वच्छ हेतू असण्यावर अवलंबून असते. माणसाची ओळख स्वभावातून असावी, नावातून नाही. हसत ठेवण्याची जिद्द असावी, दुःख देण्याची नाही. नात्यांना नसते गरज पैशांची, ओढ असते ती फक्त प्रेमाची. फसवणूक, खोटेपणा व नीच वृत्ती काही क्षण आनंद देईल, पण त्याची किंमत भविष्यात चुकवावी लागेल. कर्माचे गणित अगदी साधे आणि सरळ आहे. जर तुम्ही कोणाचे भले केले तर तुमचेही भले होईल. जर तुम्ही कोणाचे वाईट केले तर तुमचेही वाईटच होईल. जर तुम्ही कुणासाठी वाईट हेतू ठेवला किंवा स्वतःच्या स्वार्थाकरिता कुणाचा साधेपणाचा वापर करून घेतला, तर तुम्हाला तुमच्या कुठल्याही कार्यात यश कधीच मिळणार नाही. संस्कारासारखी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणासारखा दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तोच खरा भाग्यवान. नमो बुद्धाय.